काय काय झालेलं आहे आतापर्यंत आपलं? डॉकर फाईलवर आपण काम करतोय आणि डॉकर फाईल रन करून आपण आपली एक इमेज क्रिएट करायची कोशिश करतोय. कोणती? डॉकर इमेज. सो मल्टिपल डॉकर फाईल्स आपण ट्राय करतोय. त्यामध्ये डॉकर फाईलमध्ये आपण दोन कन्सेप्ट बघितले आहेत. एक नॉर्मल, जो की असेल आपला सिंपल डॉकर फाईल, आणि आणखी यामध्ये एक न्यू बघितलंय आपण. कोणतं? मल्टी स्टेज डॉकर फाईल, राईट? तर या दोघांमधला डिफरन्स तुम्हाला माहिती पाहिजे, काय असते, कशा पद्धतीने आपल्याला काम करायचं आहे. तर सिम्पली डॉक्युमेंटेशन्स मध्ये पण तुम्ही चेक करू शकता. इथे तुम्हाला मिळेल मल्टी स्टेज डॉकर फाईल. लेट मी टेक एन एक्झाम्पल. ओके, हिअर यू कॅन सी एक एक्झाम्पल जो आपण टॉमकॅट साठी यूज करतोय. एक डॉकर फाईल आपण क्रिएट करणार टॉमकॅट साठी. इथे मी आता अल्पाईन यूज केलेला आहे स्टेज वन मध्ये. तर हा जो आहे हा एक्झाम्पल आहे मल्टी स्टेज डॉकर फाईलचा. यामध्ये काय काय होणार आहे, तर सर्वात आधी अल्पाईन हा एक लिनक्स मशीन यूज करणार आहोत आपण ॲज अ डाउनलोडर. ओके, यामध्ये होणार काय, तर हा सिम्पली तुमचा जो टॉमकॅटचा एक व्हर्जन आहे तो डाउनलोड करेल, टॉमकॅटचा पॅकेज तो डाउनलोड करेल. आणि देन त्यानंतर याचा यूज केस काहीही राहणार नाही. हा या गोष्टीला आपल्या ऍक्च्युअल इमेजमध्ये कॅप्चर करणार नाही. ठीक आहे, तर आपली जी ऍक्च्युअल इमेज बनेल ते यावरून बनेल. आणि इथे काय होत आहे, तर इथे ऍक्च्युली जावा इन्स्टॉल होतोय. जावाची बेस इमेज इथे यूज केली जाते. जावाची बेस इमेज आपल्या डॉकर हबवर अवेलेबल असणार. काही एन्व्हायरमेंट आपण इथे सेट केले आहे. तर काय काय केले आहे थोडंसं समजून घेऊ याला. सर्वात आधी आपली बेस इमेज अल्पाईन ॲज अ डाउनलोडर हे आपल्याला द्यावं लागतं. ॲज अ डाउनलोडर लिहा, ॲज अ बिल्डर लिहा, जो बिल्ड करेल. सो इथे सिम्पली आपल्याला डाउनलोड करायचं आहे, तर नॉर्मल टेक्स्ट आपण देतोय डाउनलोडर. देन त्यानंतर एन्व्हायरमेंट सेट करतोय टॉमकॅट अंडरस्कोर व्हर्जन. हे ॲक्च्युली बेस्ट प्रॅक्टिस असते, कारण ज्या गोष्टी रिपीटेडली यूज होतात या फाईलला आपण रिपीटेडली यूज करू शकतो, जस्ट बिकॉज हा एक एन्व्हायरमेंट सेट करून. जेव्हा पण आपण या फाईलला बघणार, आपल्याला जर टॉमकॅटचा व्हर्जन चेंज करायचा असेल तर सिम्पली आपण इथे इथे एडिट करणार, बाकी कुठल्याही कंटेंटला हात लावणार नाही. ठीक आहे, तर माझा व्हॉइस आणि स्क्रीन सगळ्यांना विजिबल आहे का ते चेक करा एकदा. ओके, गुड. सो फाईल समजून घेतोय आपण. तर हे एकदा तुमच्या लक्षात आलं की त्यानंतर आपण काय करतोय, वर्किंग डायरेक्टरी सेट करतोय इथे टेम्प स्लॅश टेम्प. अँड देन अल्पाईन मध्ये एपीके हा पॅकेज मॅनेजमेंट चालतो. तर एपीके ऍड मीन्स इन्स्टॉल, नो हायफन कॅचे, देन कर्ल, देन टार. ह्या दोन तीन गोष्टी इथे आपण काय करतोय, तर इन्स्टॉल करतोय. देन हिअर यू कॅन सी कर्ल हायफन ओ चा यूज करून एक URL आहे. ही URL कशाची आहे, तर टॉमकॅटच्या व्हर्जनची, जो आपण काल पण बघितलेला आहे डॉकर मध्ये, डॉकर फाईल मध्ये. आपल्या डॉकर फाईलला आपण इथे लिहिलेलं आहे. विज्युअल स्टुडिओ कोड पण मी ओपन करून ठेवतोय, तिथे आपण याला यूज करून बघू. ओके, सो देन त्यानंतर आपण काय केलंय, तर या पॅकेजला एक्स्ट्रॅक्ट केलेलं आहे. वी नो, सगळ्यांना सी कमांड माहिती आहे. टार कमांड कशा काय काम करते, तर ही एक्स्ट्रॅक्शनचं काम करते. देन इथे जो एक्स्ट्रॅक्ट होतोय पॅकेज, तो पॅकेज आपण यूज करणार सेकंड स्टेज मध्ये. तर इथे आपल्याला काय रिक्वायरमेंट असते, टॉमकॅटला जर व्यवस्थित रन करायचं असेल तर टॉमकॅटचा जो प्लॅटफॉर्म आहे तो आहे जावा. आणि जावाची बेस इमेज अवेलेबल आहे, तर आपण त्या इमेजला यूज करू सेकंड स्टेज मध्ये. सी फायनल स्टेज. सो सेकंड स्टेज मध्ये आपण जावाची बेस इमेज ओपन करणार. इथे बघा, फ्रॉम वन आणि फ्रॉम टू, सो मल्टिपल फ्रॉम्स इथे यूज होतात. सो बेस इमेज जावा. देन त्यानंतर आपण काही एन्व्हायरमेंट्स इथे परत सेट करतोय. कॅटेलिना अंडरस्कोर होम, याला आपण देतोय स्लॅश ओपीटी स्लॅश टॉमकॅट. हा पाथ आपण इथे सेट करतोय. अँड यू कॅन सी स्लॅश ओपीटी स्लॅश टॉमकॅट समोर सुद्धा आपण यूज करतोय
हिअर पाथ मध्ये हा एन्व्हायरमेंट पाथ आपण सेट करतोय आपल्या मशीन मध्ये. तर यामध्ये तुम्हाला दिसेल स्लॅश ओपीटी स्लॅश टॉमकॅट स्लॅश बीन. क्लिअर. आणि येस इक्वल्स टू डॉलर पाथ. हा पाथ जर का सेट झाला तर त्यानंतर आपण याला यूज करू शकतो ॲज अ complete path. Then here you can see volume आपण ऍड केलेला आहे and then copy the main content. हा जो इथे आपला एक एक्स्ट्रॅक्ट केलेला पॅकेज येतोय तो पॅकेज आपल्याला इकडे यूज करता येईल जस्ट युझिंग हायफन हायफन फ्रॉम इक्वल्स टू डाउनलोडर. तर जे पण काम डाउनलोडरने केलेलं आहे ते डाउनलोडरने केलेलं काम त्याचा जो आउटपुट आहे तो इकडे येणार. आउटपुट कुठे ठेवायचा आहे तर सिम्पली या डायरेक्टरीमध्ये स्लॅश टेम्प अपाचे टॉमकॅट हिअर यू कॅन सी अँड एक्सपोज. कुठे करायचं आहे तर या लोकेशन मध्ये. एक लोकेशन काय आहे तर हे तुम्हाला समजून घ्यावं लागेल. कॅटेलिना अंडरस्कोर होम इज नथिंग बट अ ओपीटी स्लॅश टॉमकॅट स्लॅश बिन असं राहील ते. ठीक आहे. देन सिम्पली एक्सपोज इट अँड नाव यू कॅन यूज cmd कमांड टू रन द टॉमकॅट. तर हे दोन स्टेज मध्ये ते काम होईल. पहिली स्टेज जस्ट टू डाउनलोड अवर पॅकेज अँड सेकंड स्टेज टू स्टार्ट दॅट डाउनलोडेड पॅकेज. क्लिअर आहे का? ही टू स्टेज मल्टी स्टेज डॉकर फाईल समजली आहे का? सांगा. येस गाईज समजलंय का ती मल्टी स्टेज डॉकर फाईल? असे भरपूर सारे एक्झाम्पल्स तुम्हाला घेता येईल. वेगवेगळ्या अप्लिकेशन्स तुम्हाला यूज करता येईल. असं नाहीये की टॉमकॅटच असेल. टॉमकॅट सोडून तुम्ही दुसरं पण यूज करू शकता. येस. आणि काल मी तुम्हाला प्रॅक्टिस करायला पण सांगितलेलं आहे तर तुम्ही ते प्रॅक्टिस करून बघितली का? गाईज प्लीज अनम्यूट युअर सेल्फ. येस सर. सर पण एरर आला तुम्हाला सांगितलं ना ते. हा. बाकीच्यांचं काय? निखिल, माधुरी, करण. सर मी काल नाही केली प्रॅक्टिस. चंचल, अश्लेषा, अनिकेत. नाही सर. अरे करून बघणार नाही तर तुम्हाला कसं समजणार ते की काय इश्यू येतात, कसे रिझॉल्व करायचे. ओके. सो नॉर्मलची डॉकर फाईल पण आपण लिहून बघितलेली आहे. डॉकर फाईल मध्ये वेगवेगळ्या पद्धतीने आपण लिहून बघतोय. सी हिअर सर्वात आधी आपण बघितलं आहे की ही एक छोटीशी डॉकर फाईल कशी लिहायची. देन त्यानंतर आपण एक टॉमकॅट इन्स्टॉलेशनसाठी डॉकर फाईल यूज केली आहे. यामध्ये आपण काय केलं आहे की डेबिट इंटरॅक्टिव्ह नॉन इंटरॅक्टिव्ह लिहिलेलं आहे. हे लिहिल्याशिवाय तो समोर जात नाही आहे. देन त्यानंतर इथे अपडेट करून बघतोय, वर्जन सेट केलाय आणि देन इकडे काम केलंय. क्लिअर. या फाईलमध्ये तुम्हाला इश्यू येत होता तर आपण या फाईलला करेक्ट करू. ठीक आहे. आणि समोर आपला टॉमकॅट इन्स्टॉल व्हायला पाहिजे. आय थिंक आपण याला रन करून बघितलेलं आहे आणि कंटेनर पण आपला एक्झिक्यूट झालेला आहे. करेक्ट का? येस सर. राईट. तर एकदा परत चेक करू. त्यासाठी मला काय करावं लागेल, जो मल्टी स्टेज वाला आहे या कंटेंटला कमेंटेड ठेवावं लागेल. सर येस. त्यामध्ये ना सर 3 कमांड आहे. पहिल्यांदा एपीटी गेट अपडेट आहे. त्याच्यानंतर सर आपण काय ते ओपन जेडीके इन्स्टॉल करतोय त्याच्यात. आणि थर्ड एक टाकलं होतं RM-RF. म्हणजे इन्स्टॉल झाल्यावरती ते डिलीट होऊन जायला पाहिजे ऑटोमॅटिक. राईट. आणि तिथं पार्ट टाकला होता मी स्लॅश वायर स्लॅश लिब स्लॅश एपीटी आणि स्लॅश लिस्ट
स्लॅश स्टार केलं होतं, म्हणजे सेटअप डिलीट होऊन जाईल नंतर पुढे. ओके. सर या 3 कमांड मध्येच एरर येतोय माझा, त्याच्या पुढे जातच नाहीये. ठीक आहे, काही हरकत नाही. बघू, करून बघू, करून बघू आपण. सो सिम्पली लेट्स, अरे यार, ओके. So here is the playground, Kubernetes. ओके, सो सिम्पली इथे डॉकर अवेलेबल असतो, आपण इथे प्रॅक्टिस करू शकतो. काय करावं लागेल आपल्याला? एक डॉकर फाईल बनवायची आहे. सो नॅनो डॉकर फाईल एंटर, आणि मी इथे ती पेस्ट करतो. ठीक आहे, तर हे बोलतोय तू हे लिहिलेलं असणार आहे, करेक्ट? येस सर. ओके, सो सिम्पली चेक टॉमकॅटचा वर्जन 9.9. टॉमकॅट डाउनलोड, डाउनलोड सेक्शन मध्ये जायचं आहे आणि 9 वर चेक करायचं आहे. 9.0113 हाच यूज करतोय आपण. 0113 0113, करेक्ट. सो सिम्पली कंट्रोल X Y Z. ओके, तर कमांड काय असेल? डॉकर BULD बिल्ड हायफन टी -T टॉम अंडरस्कोर V1 आणि देन बिल्ड डॉट. एंटर. सो चेक करू होतंय का. सुरुवात तर झाली आहे, पण पूर्ण कमांड्स एक्झिक्यूट होतात की नाही ते चेक करू एकदा. ओके, येस, सक्सेसफुली डन. तुला जो काही इश्यू आला असेल तो मे बी काहीतरी बॅड, त्यामध्ये स्पेस किंवा काही अलग थिंग्स तू ऍड केलेलं असेल, त्यामुळे झालं असणार. सो परत एकदा ट्राय ठीक आहे, करशील. ट्राय करतो सर मी. हा, ओके. डॉकर इमेजेस मध्ये आपण चेक करू शकतो. आपल्याकडे आता एक टॉम V1 ही एक इमेज दिसतीये. लेट नाव, यावरून आपण काय करणार? आपला कंटेनर क्रिएट करणार. तर सिम्पली काय करतो आपण? डॉकर रन -d-p 8080:8080. देन त्यानंतर आपण काय करतो? तर सिम्पली आपल्या इमेजचं नाव देणार V1. क्लिअर आहे? देन याला आपण काय करतो? रन करणार. रन केल्यानंतर तुम्ही बघू शकता डॉकर PS मध्ये एक कंटेनर आपल्याला दिसतोय. डॉकर PS मध्ये हा कंटेनर 80 वरून 8080 ला प्रॉपरली फॉरवर्ड झालेला दिसणार आहे. इवन यू कॅन सी इन्स्पेक्ट व्हॉट E34
bd, and you can see the complete detail of this. काय झालंय, कसं झालंय, इमेज मध्ये काय आहे, ऑल डिटेल यू कॅन सी हिअर. तर एक कंटेनर आपला प्रॉपरली क्रिएट झालाय टॉमकॅटचा आपल्या युझिंग आपल्या स्वतःच्या डॉकर फाईल थ्रू. सो डॉकर पीएस मध्ये तो दिसतोय तुम्हाला, आणि याला ऍक्सेस करून जर चेक करायचं असेल की टॉमकॅट रनिंग मध्ये आहे की नाही आहे, तर याला तुम्ही सिम्पली पोर्ट वर फॉरवर्ड करून चेक करू शकता. जर इफ यू आर युझिंग युअर इन्स्टन्स, AWS इन्स्टन्स, तर तिथे काय करावं लागेल तुम्हाला, सिक्युरिटी ग्रुप मध्ये जाऊन पब्लिक IP 8080 पोर्ट नंबर अलॉट करावा लागेल आणि पब्लिक IP ला ऍक्सेस करून हिट करायचं आहे. सो हिअर यू कॅन सी प्रॉपरली आपला एक टॉमकॅटचा डॉकर कंटेनर रनिंग मध्ये आहे. कळलं? आणि हेच टर्म आपण यूज करणार कशा थ्रू करणार, तर आपल्या मल्टी स्टेज थ्रू. हेच हेच जे काम आहे ते काय काम करणार, मल्टी स्टेज थ्रू काम करणार. तर मल्टी स्टेज वाली आपण एक काम करू, मल्टी स्टेज वाली डॉकर फाईल आपल्याकडे इथे अवेलेबल आहे. याला आपण यूज करू मल्टी स्टेज साठी. ओके, मी तुम्हाला इथे पण दाखवली ना, हिअर, हिअर. ओके, सो सिम्पली मी याला कॉपी करतोय and then now you can go to your killer coda. इथे मल्टी स्टेज वाली डॉकर फाईल पण आपण क्रिएट करू. सिम्पली आपल्याला काय करावं लागणार आहे, आपल्या डॉकर फाईलला एडिट करावं लागेल. सो नॅनो डॉकर फाईल इथला आपण एक काम करू, हिला डिलीट करू. आता हा सिंगल सिंगल लाईन डिलीट करण्यापेक्षा सिम्पली rm-rf docker file and delete and create a new one, nano docker file, or you can try with new names if it's work for you. ते C नाही यूज केलाय मी, नॅनो डॉकर फाईल. देन त्यानंतर मला इथे मल्टी स्टेज डॉकर फाईलचा कंटेंट ऍड करायचा आहे. सेम आपल्याला काय करणार आहोत, आपण सेम काम करणार आहोत. कशाचं, टॉमकॅटच इन्स्टॉल करून रन करायचं आहे. बट आता इथे होणार काय, आपला इमेजचा साईज मॅटर करेल. पहिल्या याच्यात पॅकेज इन्स्टॉल होतोय, ओके, आणि दुसऱ्या याच्यात तोच पॅकेज आपण इकडे यूज करणार आहोत. तर लेट्स सी काही डिफरन्स येतात ते चेक करू. खूप डिफरन्स येतील. सेव्ह इट. आणि मल्टी स्टेजवर तुम्हाला क्वेश्चन केला जातो, सो ते प्रॉपरली चेक कराल. अँड देन नाव डॉकर बिल्ड, याला ठेवू आपण मल्टी v1, एंटर. Here we got something error. कशामध्ये आहे, child return policy error is not recoverable existing now. अल्पाईनचा इश्यू आहे का, ओके. अल्पाईनचा इश्यू आहे, तो सिम्पली मला त्या इमेजला चेक करावं लागेल. ही इमेज आता प्रॉपरली काम करते की नाही, अल्पाईन 3.20. सो चेक डॉकर हब. अल्पाईन न घेता मग आपण सिम्पली उबंतू पण घेऊ शकतो. सिम्पली आपण उबंतू पण घेऊ शकतो जर ते काम करत नाहीये.
डॉकर हब आपण अल्पाईनचा वर्जन चेक करून घेऊ. और एल्स आपण सिम्पली आता उबंतूचा यूज केलेला आहे, आपल्याकडे ऑलरेडी ते उबंतूचं काम वर्किंग मध्ये आहे, तर तेच आपण इथे यूज केलं तरी चालेल. उबंतूचा कंटेंट यूज करायचा सिम्पली एवढा कंटेंट तुम्हाला यूज करावा लागेल. ठीक आहे. So let's do that thing using Ubuntu as well if it's not getting worked. काय म्हणता इथे Alpine ALPI Alpine Alpineचा Linux image yes तर तर ऑफिशियल चेक करून घेऊ आपण कोणता वर्जन आपल्याला यूज करायचा आहे सध्याचा. ओके बघा इथे डिफरन्सेस दिलेले आहेत की एक तर तुम्ही अल्पाईन यूज करताय ही तुम्हाला 38 MB मध्ये पडेल आणि जर इफ यू आर युजिंग उबंतू सो इट्स मस्ट गो मस्ट कंटेन लाईक 145 MB. तुमची इमेज जी बनणार ते 145 MB पर्यंतची बनणार आणि जर तुम्ही अल्पाईनचा यूज करताय तर इथे तुम्हाला प्रॉपरली त्याने डिस्क्राईब करून दिलेलं आहे की what is the difference between using Alpine and Ubuntu. कळलं इथे Alpine हा छोटा लिनक्स असतो लेस as compared to the Ubuntu. तर इथे वर्जन बघू आपण फक्त Alpine Edge नाही एखादा प्रॉपर वर्जन. टॅग्स here you can see Alpine लेटेस्ट. ओके लेटेस्ट सोबत पण गेलं तरी काही फरक नाही पडणार. ठीक आहे लेटेस्ट आहे सो इन्स्टंट ऑफ युजिंग 3.20 let's go with the Alpine latest and then instant of here काय होतं वर्जन आपला टॉमकॅटचा वर्जन जो लेटेस्ट वर्जन आहे तो कोणता होता आपला 113 राईट 0113 तो पण एक चेंज करू हा पण एक प्रॉब्लेम असेल तिथे कारण लेटेस्ट वर्जन आहे जो अवेलेबल आहे तो इथे डाउनलोड सर लागेल. येस ते अल्पाईनच्या पुढे जे आहे ना कोलन करून थ्री थ्री पण काढावं लागेल ना आपल्याला अल्पाईन लेटेस्ट. येस येस एक्स्ट्रा इथे हा लेटेस्ट 3.5 जो होता इथे तो जर असेल अवेलेबल टॅग तर तो पण आपण यूज करू शकतो काही प्रॉब्लेम होणार नाहीये. क्लिअर 3.20 वाला जर टॅग अवेलेबल असेल तर तो यूज करायला पण आपल्याला काही प्रॉब्लेम होणार नाही. 3.0 चा टॅग 3.23 दिसतंय इथे असेलही तो तर यूज पण करता येईल 3.0 असेल पण आता ओल्ड झालेला आहे तो सो यू वी कॅन सी इथं ओल्ड झालेला आहे तो लेटेस्ट वालाच बरा राहील आपल्याला यूज करायला काय प्रॉब्लेम नाही होणार. लेट्स सी वी डन आवर चेंजेस हिअर 9.0.113 nothing else. Let's try it now. Docker build multi to enter. Okay, yes, it's now working. No, कुठेतरी इश्यू येतोय. Manifest unknown.
ठीक आहे. ओपन JDK 17 असा इथे काहीतरी इश्यू येतोय. मे बी 17 च्या ऐवजी आपल्याला 21 यूज करावं 21 लागेल. घ्यावं लागेल सर. हा, हे असे जे चेंजेस आपल्याला करायचे आहे ना, यामध्ये थोडंसं लक्ष देऊन करायचं. बाकी आपल्याला काही प्रॉब्लेम होत नाही. इश्यू आल्यानंतरच आपण आणखी जास्त ट्रबल शूट करतो. क्लिअर? सो आपण याला जावाला चेंज करून घेऊ. जावा ओपन JDK 21 करता येईल. और लेट्स कन्सिडर समथिंग एल्स. इथे जे आपण आपल्या डॉकर फाईल मध्ये यूज केलेलं आहे कोणतं, या हिअर, हे यूज केलं तरी चालेल. ओपन JDK 21 आहे की नाही आहे ते इमेज आधी बघावं लागेल आपल्याला, आणि देन आपलं काम होईल. कळलं का? ते एक्झिटेड आहे की नाही आहे ते चेक करावं लागेल आपल्याला. डॉकर हब मध्ये जावाचा पॅकेज कुठे गेला, इथे. अल्पाईन तर आपल्याला समजलं, अल्पाईनचा इश्यू संपला. देन आता इथे जावा, तर ह्या गोष्टी तुम्हाला चेक कराव्या लागतात. इंटरनेटवर सगळ्याच गोष्टी व्यवस्थित असेल असं नाही आहे. आपल्याला डॉकर हब मध्ये ती प्रॉपर गोष्ट आहे की नाही आहे ती चेक करावी लागेल. जावा 21 और ओपन JDK. -21 JDK असं काहीतरी असतं त्यात. लेट मी चेक. दिसत तर आहे, भरपूर लोकांनी क्रिएट केलेलं. इथे पण एकदा आपण चेंज करू. 21 ओपन JDK ठेवू, नॅनो डॉकर फाईल. -21 ऑफिशियल इमेजेस. टॅग्स. लेट्स सी. काही इश्यू असणार आहे, फक्त यामध्ये डॉकर इमेजचा इश्यू असेल, बाकी एक्स्ट्रा काही नाही आहे. एक जे मला आठवतं ते टाकून बघतो. हायफन JRE हायफन JME ओपन JDK 21 नसणार, ही इमेज नसणार. डॉकर हब मध्ये जावा ओपन JDK इमेज जावा 21.
इथे एक दिसतंय जावा जेडीके ओपन जेडीके 21. कॉपी आणि इन्स्टंट ऑफ युजिंग दिस. ट्राय करू ही इमेज चालेल का. कंट्रोल एक्स वाय एंटर. डिपेंड ऑन इट. नाही झालं तर काय फरक नाही पडणार. तुम्ही फक्त आयडेंटिफाय करा इथे, देन चेक करा. येस, ते तर घेतलंय त्यांनी सेकंड स्टेज मध्ये. टॉमकॅटला कॉम्पॅटेबल असला पाहिजे. तर काम होईल. Perfect, very good. Docker images. Yes, here you can see Alpine latest and 3.20 पण काम करत होता. बट आपल्याला चेक करायचं होतं की यार तो तर इश्यू नाही आहे, तर आपण काय करतोय, लेटेस्ट वाला पण आलाय, लेटेस्ट वाला. आणि हिअर इज द जावा 21. आपली एक इमेज बनलेली आहे. बट येस, नाव काही आलेलं नाही आहे त्याला. -t नव्हतं दिलं का आपण प्रॉपरली. ठीक आहे. 6 सेकंड्स अगो वाली ही जी इमेज दिसतीये तुम्हाला, ही इमेज बनलेली आहे आपली. आणि टॉम V1 जर तुम्ही कन्सिडर केलं असेल तर ही कितीची बनलेली आहे, 760 MB. आणि अल्पाईन जेव्हा यूज करतोय तर 636. भरपूर त्याचा साईज मध्ये भरपूर डिफरन्स आहे. तर हे एवढं थोडं मी चेक करत चला. आपल्याला काय करायचं आता, याचा एक कंटेनर क्रिएट करून बघायचा आहे. तर सर्वात आधी डॉकर टॅग देऊन देऊ आपण या इमेज आयडी ला. पेस्ट. अँड देन याचं नाव ठेवू आपण. काय करणार आपण, टॉम लेट्स कन्सिडर V3. इमेजेस आलाय का, हा झालेला आहे. टॉम V3 नाव टॅग झालेला चेंज. नाव वी कॅन रन इट. डॉकर रन -d कॅपिटल P देतोय मी. कुठल्याही रॅन्डम पोर्ट वर गेलं तरी चालेल. नेक्स्ट इमेजचं नाव टॉम V3. एंटर. सो डॉकर ps something not wrong. Docker ps -a exited code bin implementation tom v3. bin bash. ओके. तर इथे आता थोडासा काही इश्यू असेल याच्या फाईल मध्ये. कॅटेलिना .sh स्टार्ट होतीये का, हा ही एक कमांड एक्झिक्यूट होत नाहीये. ठीक आहे. बट आय होप की तुम्हाला ह्या गोष्टी समजलेल्या आहेत, कशा करायच्या, काय करायचं. गाईज, कळलेलं आहे कसं होणार हे काम. इमेज कशी क्रिएट होणार आहे, मल्टी स्टेजचा यूज कसा होणार आहे, या गोष्टी तुम्हाला लक्षात आल्या आहेत का. बोला. येस उमेश, समजलाय का आता. शुभम, साक्षी, येस. प्रतीक, ओम, सर, निखिल. येस. जे आपण व्हर्जन घेतलंय आता ते लेटेस्टच घ्यायचं आहे एव्हरी टाइम, की असं काही त्याचे नाही आहे. डिपेंड्स ऑन युअर अप्लिकेशन. तुमची रिक्वायरमेंट काय आहे, वर्जन तुम्ही कुठलाही घ्या, त्यानुसार मग तुम्हाला ते बाकीचे पण अप्लिकेशन सेट करावे लागेल. तर लेटेस्ट घेतलं तरी चालेल, 3.20 घेतलं तरी चालेल, काही हरकत होणार नाही. आता जसं तुम्ही अल्पाईन मध्ये केलं तर ते वर्क होत नव्हतं, मग तुम्ही मी चेंज चेक केलं की तो इश्यू तर नाही आहे. ट्रबल शूटिंग करते वेळेस आपल्याला प्रत्येक थिंग चेक करावी लागते.
मी फक्त ते चेक केलं आहे की 3. तो पुराणा व्हर्जन तो काम करतोय की नाही करत, किंवा न्यू व्हर्जन घेऊन काम करेल की नाही करणार. तर दोन्ही ठिकाणी तुम्हाला चेक करावं लागेल. जर पुराण्या याच्यात चालतंय ओके. तर व्हेरी गुड, चेंज करायची गरज नाही. नाही होत आहे वर्क, तर आपण ट्राय करू शकतो न्यू व्हर्जन्स, डिफरंट डिफरंट व्हर्जन्स. त्यासाठी मी चेक केलाय. सो साक्षी, ओम, निखिल, एनी इश्यूज इथपर्यंत? ओके. जय, अचल, चंचल, अश्लेषा. Yes, sir. ओके. सो नेक्स्ट आहे आपला एक दुसरा कन्सेप्ट मी तुम्हाला सांगतोय. डॉकर फाईल आपण कालपासून बघतोय. नो वरीज, लेट्स. आता तुमचं क्लिअर झालेलं असेल असं मला तर वाटते. दोन टाईपने आपण डॉकर फाईल लिहितोय. त्या दोन्ही टाईप्स मध्ये एक तरी नॉर्मल नॉर्मल डॉकर फाईल जे आपण प्रॉपरली लिहिली आहे, अँड नेक्स्ट तुम्ही जे लिहिताय ते लिहिताय तुम्ही मल्टी स्टेज मध्ये. असं नाही आहे की तुम्ही टॉमकॅटचाच यूज करा. मल्टिपल थिंग्स असेल, मल्टिपल अप्लिकेशन्स यूज करा. तुम्ही एखादा टेम्पलेट डाउनलोड करा, त्या टेम्पलेटला इकडे रन करून बघा, काही प्रॉब्लेम होणार नाही. ट्राय करून बघा. ठीक आहे. जेवढी प्रॅक्टिस करणार तेवढंच तुमचा नॉलेज वाढेल. सो आपल्याला आणखी एक कन्सेप्ट इथे बघायचा आहे, तो म्हणजेच डॉकर कंपोज वाला कन्सेप्ट. आता जसं की इथे तुम्ही काय करताय, हा वन मोर थिंग. इमेज जे आता आपण बनवलेली आहे ती इमेज तुम्ही तुमच्या डॉकर हबवर पास कशी करणार? इथे जे तुमच्याकडे डॉकर इमेजेस बनलेले आहेत, ह्या इमेज तुमच्या डॉकर हबवर कसं पास करणार तुम्ही गाईज? कसं सर पास त्याला करणार? डॉकर टॅगचे पुश. नेम चेंज करणार आणि पुश करणार. करेक्ट. सो सिम्पली इथे काय करायला लागतं, आधी डॉकर लॉग इन ही कमांड यूज करावी लागेल तुम्हाला. डॉकर लॉग इन, यु नो, डॉकर डॉकर लॉग इन. डॉकर लॉग इन करताना तुम्हाला तो तुमच्या वेब ब्राउझर मध्ये ही कमांड एक्झिक्यूट करायला सांगतो. एंटर. सर प्रत्येक वेळेस ऑथेंटिकेट हा, प्रत्येक वेळेस ऑथेंटिकेट करायची गरज नाही. करावं लागेल का आपल्याला? प्रत्येक वेळेस नाही करावं लागत. पुश करताना एकदा लॉग इन करायचं, देन तो त्याचा काही सेशन टाइम पिरियड असतो, तिथपर्यंत तो चालतो. आता टाइम पिरियड माझ्या लक्षात येत नाहीये, बट येस, यू कॅन ऑब्झर्व दिस. ओके. एकदा लॉग इन केल्यानंतर परत परत करायची गरज पडत नाही. कॉपी, लॉग इन हिअर, कन्फर्म, congratulations, now I can pass this image in our Docker hub. ठीक आहे, आलाय का लक्षात? सो टॉम V1 नावाची जी आपली इमेज आहे, ही आपली सक्सेस इमेज आहे. टॉम V1 या इमेजला आपण काय करू, पास करू आपल्या रेपॉझिटरी मध्ये. सो सर्वात आधी याला टॅग द्यावा लागेल, आपल्या इमेजला टॅग द्यावा लागेल आपल्या अकाउंट नुसार. करेक्ट. आणि BATCH काय होतं नाव, 19 समथिंग काहीतरी दिलेलं होतं मी तिथे, हा ना? सो डॉकर हब, सो माय डॉकर हब 19 हे नाव दिलेलं होतं ना. मग तर सिम्पली मी प्रॉपर लिहिलेलं आहे, स्लॅश कोलन. ओके. अँड नाव गिव इट अ टॉमकॅट V1. क्लिअर. एंटर. अच्छा सॉरी, ते इमेज लिहिलीच नाही, ज्या इमेजचं नाव द्यायचं आहे, टॉम V1. अच्छा, मागे पुढे झालं. हे आधी द्यायचं आहे, टॉम स्लॅश V1
enter. Done. Images, you can see image, and now Docker push, same name. Okay, here push, enter. So pushing it in my repository. तर हे झालं. त्यानंतर आता आपल्याला जो एक कन्सेप्ट बघायचा आहे तो आहे डॉकर कंपोज कन्सेप्ट. डॉकर कंपोज हा ऍक्च्युली काय कन्सेप्ट आहे तर ते बघू आपण एकदा. डॉकर कंपोज. ओके. तर सिम्पली डॉकर कंपोज कशासाठी यूज होतो तर डॉकर कंपोज हा एक प्रोसेस आहे, एक कॉन्फिगरेशन फाईल आहे किंवा एक लेट्स कन्सिडर करा बिल्डअप एक पॅकेज आहे डॉकर मध्ये जो आपल्याला हेल्प करतो कशाला तर हे जे काही कंटेनर्स तुम्ही क्रिएट करताय, मल्टिपल कंटेनर्स क्रिएट करताय, ते पूर्ण कंटेनर्स तुम्हाला लेट्स कन्सिडर करा एक एक करून आता तुम्ही कंटेनर क्रिएट केलंय. बट हे कंटेनर्स तुमची रिक्वायरमेंट असेल की मल्टिपल कंटेनर्स तुम्हाला ऍट अ टाइम क्रिएट करायची आहे. तर त्या बेसिससाठी आपल्याला यूज करायचा असतो डॉकर कंपोज. इथे तुम्ही मल्टिपल कंटेनर ऍट अ टाइम एक्सपोज करणार, ऍट अ टाइम तुम्ही रन करणार. So Docker Compose is a tool for defining and running multi-container application. So multiple containers you can create using Docker Compose. You can deploy your application in multiple containers at the same time. त्यासाठी काय करावं लागणार आहे तर काही एक्स्ट्रा करायची गरज नाही आहे. सिम्पली एक YAML फाईल परत लिहायची आहे आपल्याला डॉकर कंपोज फाईल म्हणून. हा, आणि त्यामध्ये ती फाईल असेल तुमची YAML लँग्वेज मध्ये. कोणत्या लँग्वेज मध्ये? YAML लँग्वेज. YAML लँग्वेज तुम्हाला ऑलरेडी माहिती आहे कशा पद्धतीने लिहिली जाते. सो एक फाईल परत आपण इथे क्रिएट करू. compose dot YAML. एंटर. यू कॅन सी द डिफरन्स बिटवीन दिस. डॉकर फाईलला ब्ल्यू लोगो आलेला आहे आणि कंपोजला रेड लोगो आलेला आहे, पिंकिश. सो इथे हा डिफरन्स पण तुम्हाला बघायला मिळेल. तर डॉकर कंपोज फाईल कशी लिहायची आहे तर लेट्स सी द एक्झाम्पल्स हिअर. हा, आता हा डॉकर कंपोज जेव्हा आपण डॉकर इन्स्टॉल करतो त्या टायमालाच इन्स्टॉल होतो. इफ इन केस नाही आहे तर सेपरेटली इथे स्टँड अलोन अवेलेबल असेल तर इथे तुम्हाला इन्स्टॉलेशन करता येईल, जर अवेलेबल नाही आहे तर. पण जेव्हा तुम्ही डॉकरचं इन्स्टॉलेशन करताय तेव्हाच हा इन्स्टॉल होतो. सो परत करायची गरज पडणार नाही. बट इफ इन केस तुमच्या सिस्टम मध्ये चालत नाहीये तर इन्स्टॉल करायचं याचा पॅकेज, डॉकर कंपोजचा पॅकेज. So let me go with the examples. Introduction to compose. Examples कुठे गेलाय? Here. Here is the example, a sample example. काय करतो आपण ऍक्च्युली इथे तर मल्टिपल कंटेनर्स आपण क्रिएट करतो ऍट अ टाइम. इथे बघा सर्वात आधी स्टार्ट होते या फाईल मध्ये. स्टार्ट होईल तुमची सर्व्हिसने. सर्व्हिसने स्टार्ट केल्यानंतर लेट्स मी तुम्हाला लिहित लिहित सांगतोय काय होणार. सर्व्हिसने स्टार्ट होणार देन त्यानंतर आता सर्व्हिसेस म्हणजेच तुमचे कंटेनर्स. लक्ष घ्यायचं, सर्व्हिसेस म्हणजेच तुमचे काय कंटेनर्स. इंडेंटेशन थोडं लक्ष द्यायचं इथे. तर इथे बघा पहिला जो एक कंटेनर तुम्ही क्रिएट करणार आहेत तो म्हणजेच कन्सिडर करा सिंपलचा HTTPD और माय वेब सर्वर असं काहीतरी नाव द्या. वेब सर्वर. ठीक आहे. तर वेब सर्वर नाव दिल्यानंतर हा वेब सर्वर म्हणजेच कंटेनरचं नाव झालंय.
हायफन हायफन नेम करून जे आपण द्यायचो ना ते. नेक्स्ट आता ह्या आपल्या कंटेनर मध्ये इमेज काय पाहिजे. सो इमेज तुम्ही इथे लिहा इमेज, कोणते इमेज पाहिजे. आता हे इमेजेस घेताना तुम्ही जे डॉकर हबर पाठवलेल्या इमेजेस आहेत ते यूज करू शकता. डॉकर हबर आपण इमेजेस पाठवलेले आहेत ना गाईज, इकडे सो एक अपाचे 2 दिसतीये एक इमेज, तर ही इमेज आपण घेऊ शकतो. याला काय करावं लागेल आपल्याला, सिम्पली याची कमांड कुठे आहे, या इमेजचं नाव घ्यायचं आहे अपाचे 2. तर आपल्याला एकदम इझी काम आहे. डॉकर पुल करतो आपण, हे वाला इमेजचं नाव घ्यायचं आहे. टॅग कुठे गेला, हा हिअर. सो दिस कॉपी and here you can paste it. सो झाला पहिला जो एक कंटेनर क्रिएट होणार तो या इमेज वरून बनणार. ही इमेज आपल्या कुठे आहे, माझ्या स्वतःच्या अकाउंट मध्ये माझे डॉकर हबवर अवेलेबल आहे, जे की आपण ऑलरेडी बनवून ठेवलेली आहे. तर असं काम होईल इथे. नेक्स्ट यामध्ये आता तुम्हाला काय काय करायचं आहे तर ते तुम्ही करा. इमेज दिल्यानंतर काय असते, डॉकर कमांडला लक्ष घ्या, सांगा काय काय द्यावं लागतं आपल्याला या कंटेनर मध्ये, आठवत आहे का. हॅलो, एक इमेज झाल्यानंतर आपण याला काय करतो तर पोर्ट नंबर अलॉट करतो, पोर्ट्स. आणि हा आहे 80 ला, तर यस एक्सपोज करू आपण 80 ला सुद्धा. नेक्स्ट आपण व्हॉल्यूम शिकलोय, तर इथे व्हॉल्यूम या कंटेनरला आपण देऊ शकतो. हा व्हॉल्यूम असेल स्लॅश ओपीटी स्लॅश मधला समथिंग. व्हॉल्यूम माउंटिंग तुम्हाला माहिती आहे, आपण शिकलोय. तर ते इथे करता येईल स्लॅश ओपीटी. आणि यामध्ये डेटा नावाची डायरेक्टरी तुम्ही बनवलेली असेल आणि तो तुम्हाला कंटेनरच्या आतमध्ये बघा कंटेनर पाथ दिलेला आहे. सो कंटेनरच्या आतमध्ये जर अपाचे 2 असेल आपला, तर अपाचे 2 मध्ये कुठल्या कंटेनरच्या आतमधला लोकेशन सांगा, कंटेनरच्या आतमधला लोकेशन सांगा. स्लॅश वॅर स्लॅश www स्लॅश html. HTML. या लोकेशनला मला काय करायचं आहे तर याला सेव्ह करायचं आहे, म्हणजे हा माउंटिंग करायचं आहे. तर सिम्पली ह्या टर्म्स आपण आता इथे इम्प्लिमेंट करू शकतो. बघा ज्या गोष्टी तुम्ही आतापर्यंत कमांड लाईन थ्रू करत होते त्या गोष्टी तुम्हाला फक्त आता एका कॉन्फिगरेशन फाईल मध्ये लिहायचं आहे. इझी आहे. तर हा एक कंटेनर असा क्रिएट झाला तुमचा, कन्सिडर करा. आणि नेक्स्ट परत तुम्हाला दुसरा टॉमकॅटचा कंटेनर क्रिएट करायचा आहे. सो माय टॉम सर्व्हर असं काहीतरी नाव द्या याला. तर इथे परत तुम्हाला एक इमेज द्यावी लागेल, बरोबर ना. आय एम ए इमेज, इथे परत इमेज द्यावी लागेल. आता टॉमकॅटची इमेज आपण आत्ताच बनवलेली आहे टॉम V1 नावाने. तर टॉम V1 आपल्याला ऑलरेडी माहिती आहे. सो सेम नाव आहे माझ्या रेपॉझिटरीचं, फक्त टॅग काय इथे काय दिलं होतं, टॅग टॉम कॅट V1, टॉम कॅट V1. सो कॉपी दिस नेम and use it here, टॉमकॅट V1. तर एक आपला अपाचेचा एक इन्स्टॉलेशन होईल इथे, आणि आता आपला टॉमकॅटचं इन्स्टॉलेशन होईल. आता टॉमकॅट साठी लागणारे पोर्ट्स अवेलेबल करून द्या. पोर्ट्स काय असतात, 8080. दुसरा कुठे एक्सपोज 8080. याला पण तुम्हाला कुठे माउंट करायचं असेल तर तुम्ही माउंट करू शकता, करेक्ट आहे. व्हॉल्यूम्स देऊ शकता, याला एन्व्हायरमेंट पास करू शकता. एन्व्हायरमेंट पास करायचं कसं, सिम्पली इथे एन्व्हायरमेंट लिहायचं, env एन्व्हायरमेंट इक्वल्स टू, सॉरी हा असा पोर्टच्या आतमध्ये नाही येणार, हा सेपरेट बाहेर येईल. एन्व्हायरमेंटलेच कन्सिडर करा डेव्हऑप्स, अशा टाइपने तुम्ही पास केलाय. ठीक आहे.
env आहे की एन्व्हायरमेंट फुल आहे हे चेक करून घ्यायचं. तर हा एक आपला दुसरा एक कंटेनर क्रिएट झाला. हा फर्स्ट एक कंटेनर, हा दुसरा एक कंटेनर. अगेन तुमची रिक्वायरमेंट असेल की बाबा मला याच्यासोबत डाटाबेस वाला एक कंटेनर पाहिजे. सो डाटाबेस कंटेनर क्रिएट करा. याची इमेज काय असेल? आता इमेज तुम्ही कुठली पण घेऊ शकता. आपण अशी बनवली तर नाही आहे डेटाबेस वाली. सो मारिया डीबी क्लिअर. वर्जन तो घेईल लेटेस्ट वाला, काही प्रॉब्लेम नाही आहे. देन त्यानंतर हा एन्व्हायरमेंट मध्ये एक चूक असं केली की हा खाली द्यायचा असतो. डिपार्टमेंट की आणि व्हॅल्यू पेअर अशा पद्धतीने. ठीक आहे, आता बरोबर आहे. तर सेम हे जेव्हा डेटाबेसचं लिहायला आलोय तेव्हा मला लक्षात आलं की एन्व्हायरमेंट अशा पद्धतीने पास करायचा. तर जेव्हा डेटाबेसचा कंटेनर आपण एक्सेस करतोय किंवा क्रिएट करतोय तर एक रिक्वायरमेंट असते इथे. आपण काय करतो, आपण करून पण बघितलेलं आहे डेटाबेसचा कंटेनर क्रिएट. तो कंटेनर क्रिएट होत होता का? नाही. काय इश्यू आलेला त्यामध्ये? कंटेनर जेव्हा आपण क्रिएट केला, डॉकर रन हायफन डी हायफन कॅपिटल पी, लेट्स कन्सिडर मारिया डीबी MariaDB करेक्ट. सो जेव्हा मी याला एंटर करतोय तर इमेज नाही आहे, तो घेतोय. ओके, बट हा एक्झिक्यूट होणार नाही. का बरं नाही होणार? तर आपण चेक केलं होतं. इश्यू काय आला होता, कुणाला आठवतंय का? कुणाला आठवतं का बरं इश्यू आला होता? डॉकर पीएस मध्ये चेक करा, कंटेनर रनिंग मध्ये दिसतो का MariaDB चा? नाही. का बरं? एनीवन आठवतंय का? डॉकर पासवर्ड आणि हे दिलं नव्हतं. पासवर्ड नव्हता दिला. तर डॉकर लॉग बघतोय आपण, 89B02 एंटर. लॉग्स असेल एंटर. तर इथे काय म्हणतोय तो की आपल्याला हा एन्व्हायरमेंट पास करायचा आहे. सो हा एन्व्हायरमेंट आपल्याला पास कसा करायचा? तर आता मी तुम्हाला सांगितलं एन्व्हायरमेंट पास कसा करतात. कॉपीड, नाव पेस्ट इट हिअर. एन्व्हायरमेंट आणि त्याला द्यायचं काय? की एंड व्हॅल्यू. हिअर आणि व्हॅल्यू मध्ये इथे हे नाही द्यायचं असं. सर इक्वल टाकायचं आहे वाटतं. लिस्ट नाही द्यायची आहे. हा एन्व्हायरमेंट मध्ये इथे येणार. लेट्स कन्सिडर ऍडमिन 123 असा काहीतरी पासवर्ड दिलाय मी. बट हे पासवर्ड्स वगैरे असे डायरेक्टली दिले जात नाही. यांच्यासाठी सेपरेट असतं Ansible Vault or HashiCorp Vault. I already told you about this. ठीक आहे, Ansible Vault and आपण जेव्हा एखाद्या वेळेस आपल्याला टाइम मिळाला तर ते पण बघून घेऊ. तर कळलं? तर इथे ऍक्च्युली होत काय आहे? 3 कंटेनर क्रिएट होत आहेत. तर काय करू आपण, याला रन करून बघू. रन करून बघू. इथे एक कंटेनर जो चालू आहे, डॉकर पीएस. इथे हा जो कंटेनर आहे आपण याला किल करून टाकू, कारण 8080 वोट नंबर आपला ऑक्युपाइड आहे. डॉकर किल E34 BD एंटर. ओके, सो डॉकर कंटेनर PRUNE prune कमांड आपण एक्झिक्यूट करू. येस एंटर. पूर्ण कंटेनर त्याने डिलीट केले. डॉकर PS nothing in -a nothing. Good. So create docker compose file. Compose .yaml. आता मी इथे रिपॉझिटरी नाही घेतली आहे, मी फक्त फाइल्स क्रिएट करतोय डायरेक्ट. नॅनो
compose.yml आणि हा जो आहे आपला फाईल, हा फाईल पूर्ण मी इकडे पेस्ट करतोय. क्लिअर? सेव्ह इट. अँड आता ही फाईल एक्झिक्यूट कशी करायची, तिन्ही कंटेनर कसे अप करायचे, तर इथे डॉकर कंपोज अप कमांड काय राहणार, डॉकर कंपोज अप. कळलं का? डॉकर कंपोज अप आणि बॅकग्राऊंड मध्ये पाठवण्यासाठी -d द्यायचा, नाहीतर काय होईल, तुमचे तिन्ही कंटेनर्स एक्झिक्यूट तर होतील बट ते आपला टर्मिनल ऑक्युपाइड करतील. तर काय झालं, काय डॉकर कंपोज अप. सर्वात आधी आपण विदाउट डी ट्राय करून बघू. डॉकर कंपोज काय चुकलेलं आहे ते. है स्ट्रेंज कमांड एकच आहे ही, डॉकर कंपोज. अच्छा ओके, हा आहे आपला काय किलर कोड. मे बी याच्याकडे डॉकर कंपोज हा इन्स्टॉल्ड नाहीये, सो इन्स्टॉल करावं लागेल. ठीक आहे. सो इन्स्टॉलेशन करण्यासाठी ही उबंतूची मशीन असं आहे, देन त्यानंतर इन्स्टॉलेशन करावं लागेल आपल्याला. डॉकर कंपोज इन्स्टॉल. हिअर लिनक्स उबंतू चेक करू डॉकर कंपोज वर्जन, but it's saying us docker compose is not here. Some extra stuff here, delete it. Okay, so docker compose is not installed here. तर आपला इन्स्टन्स लॉग इन करावं लागेल आणि त्यावर चेक करून बघावं लागेल. इन्स्टॉलेशन प्रोसेस. डॉकर डेस्कटॉपची गरज नाही आहे. इन्स्टॉल डॉकर डेस्कटॉप नाही. Docker compose install Ubuntu. Okay, so let's try these things here. Enter. It might get worked. ठीक है, or you can directly go via document. इथे पण सेम कमांड दिलेले आहेत. सी इथे पण सेम कमांड दिलेले आहेत. तर so use it, paste it, -y द्यावं लागेल. Unable to look at package.
या कमांडने होऊन जायला पाहिजे, बट आता मला रेपॉझिटरी सेट करावी लागेल. लोकेट पॅकेज नाही आहे, रेपॉझिटरी सेटअप करावी लागेल. ओके, आहा, ओके. कमांड्स आहेत इथे अजून एक्झिक्यूट करायला. युजली हे तुमच्या सिस्टम मध्ये अवेलेबल असेल. कारण जेव्हा आपण इन्स्टॉलेशन करतो तेव्हा ओके. सी नाव डॉकर कंपोज वर्जन इज अवेलेबल. Here you can see Docker Compose version is now available. Now we are able to work with our Docker Compose up -d एक फाईल आहे आपल्याकडे अवेलेबल. बघा आता तो सगळ्या गोष्टी क्रिएट करायला चाललाय, डॉकर कंपोज फाईलला वर्क करायला चाललाय. तर सर्वात आधी इमेज घेतोय तो अपाचे 2 पुल करणार, एक्सट्रॅक्ट करणार आणि देन कंटेनर रन करणार. created. See here, web server 1, Tomcat, Tom server 1, and then database server 1. All three things are now gets ready. Okay. So docker ps. Here you can see तिन्ही कंटेनर आपले आता रनिंग मध्ये आहेत. क्लिअर? एवढा टर्म समजल्या का? आता तर तुम्ही याला एक्सेस करून बघतो म्हटलं, ट्रॅफिक पोर्ट. सो सिम्पली इथे एक 8080 देऊ, एक्सेस करा. टॉमकॅटचा कंटेनर एक्सेस होईल आपला. तिन्ही कंटेनर आपले आहेत इथे प्रॉपरली वर्किंग मोड मध्ये. हियर टॉमकॅट कंटेनर इज नाउ रेडी. आणि सेम थिंग्स तुम्ही 80 करा आणि याला पण एक्सेस करून बघा. ओके, nginx बाहेर गेटवे इकडेच करावं लागेल, होस्ट 1 मध्येच. डेस्कटॉप अपाचे 2c, अपाचे 2 सर्व्हर हा पण एक रनिंग मध्ये दिसतोय पोर्ट 80 नंबर वर. नेक्स्ट 33 आपण इथे पी दिलेला आहे का, कॅपिटल पी. हा तर MariaDB चा आहे. याचा एक्सेस घेऊन आपल्याला याच्या आतमध्ये जावं लागेल आणि देन वर्क करावं लागेल. सो यू कॅन सी नाव तिन्ही कंटेनर आपले ऍट अ टाइम क्रिएट झालेले आहे. क्लिअर झालं? डॉकर कंपोज फाईल समजली का ते सांगा. तर मल्टिपल कंटेनर्स तुम्ही जेव्हा क्रिएट करताय तर यूज डॉकर कंपोज. येस गाईज, आता इथपर्यंत लक्षात आलंय का ते सांगा. सर आज ट्राय करतो ते पहिले. येस, हे खूप इझी आहे. आपल्याला फक्त कंटेनरची इन्फॉर्मेशन द्यायची आहे. कळलं? येस ओके, सर. गुड. आणखी घ्यायचं का समोर? एक छोटा टॉपिक आहे आपला डॉकर नेटवर्क वाला. सर उद्या. नेटवर्किंग वाला एक टॉपिक बाकी आहे, देन डॉकर आपलं समाप्त होऊन जाईल. ठीक आहे, तर आपण उद्या सर उद्या. शिकूया, काही प्रॉब्लेम नाही. ओके, सो मी इथेच थांबतोय आज.